सभापती महोदय, अजितदादांचं वृत्त समजल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सभापती महोदय हळहळला. आणि खरं म्हणजे अनेक नेते निशब्द झाले. कोणत्या शब्दात भावना मांडाव्यात हे कोणाला सभापती महोदय त्या ठिकाणी सुचत नव्हतं. परंतु सभापती महोदय, आज अजितदादा आपल्यात नाहीत हे वास्तव स्वीकारण्यापासून सभापती महोदय आपल्याला पर्याय नाही. सभापती महोदय, अजितदादांच्या विषयी बोलत असताना अजितदादांचा एक वेगळा ठसा, एक कामकाजाचा रुबाब या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. सभापती महोदय, अजितदादांच्या कामाचा वेग, कामाची गती सुद्धा या महाराष्ट्रानं या ठिकाणी पाहिले आणि त्याच्यामुळे त्यांच्या वेगाबद्दल, त्यांच्या निर्णय क्षमतेबद्दल या ठिकाणी सभापती महोदय या ठिकाणी आपण बोलत असतो. सभापती महोदय, अजितदादांचं जीवन हे केवळ पदापुरतं त्या ठिकाणी मर्यादित नव्हतं, तर त्यांची इफिशियन्सी जी होती, कार्यक्षमता होती, की ज्या ज्या ठिकाणी सभापती महोदय ते असत त्या ठिकाणी एक वेगळा ठसा आधी गावच्या दूध संस्थेपासून, जिल्हा बँकांपासून, सहकारी साखर कारखाने असो, ते अगदी राज्याच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री किंवा उपमुख्यमंत्री म्हणून जिथे काम केलं त्या ठिकाणी बारकाई, नीटनेटकापणा आणि त्या संस्थेला, त्या व्यवस्थेला मोठं करण्याचं काम अजितदादांनी सभापती महोदय या ठिकाणी केलं. अजितदादांविषयी सभापती महोदय बोलत असताना प्रशासनातील त्यांची शिस्त असेल, वेळेचं काटेकोर नियोजन असेल आणि काम पूर्ण करण्याची जिद्द, सभापती महोदय ही त्यांची अजितदादांची ओळख होती. आणि सभापती महोदय, अजितदादांनी एकदा कुठलंही काम स्वीकारलं की ते पूर्ण क्षमतेनं, परिणामकारक त्या ठिकाणी ते पूर्ण करायचा, असा त्यांचा हातखंडा सुद्धा आम्ही पाहिलेला आहे. सभापती महोदय, राज्याच्या विकासामध्ये त्यांनी एक वेगळी गती निर्माण केली. पायाभूत सुविधांच्या उभारणीपासून सिंचन प्रकल्प असेल, जलव्यवस्थापन असेल, ऊर्जा निर्मिती असेल, शहरी विकास असेल किंवा ग्रामीण भागातील विकासासंदर्भात आणि योजनांसंदर्भात त्यांचं सातत्यानं बारकाईनं लक्ष सभापती महोदय त्या ठिकाणी असायचे.